नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज आपण रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायनी येथूनच जवळ असलेले कराडे या गावापाशी आलेलो आहोत. हे गाव पुरातन असून याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कराडे या गावाकडे येण्यासाठी आपल्याला पनवेलपासून रसायनी व रसायनीपासून कराडे असे यावे लागते. या गावाच्या आजूबाजूला औद्योगिकरण झालेले आहे. नवीन नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तरी देखील या गावाने आपले ऐतिहासिक तसेच पारंपरिक रूप जपलेलं आहे. या गावात सुरुवात करताच आपल्याला वेशीवरच एक पाण्याचा भव्य तलाव आहे. या तलावाच्या बाजूला गारमाता मंदिर आहे. या गावाची ग्रामदेवता असलेले गारमातेचे मंदिर शके 1823 म्हणजेच इसवी सन 1901 मध्ये बांधण्यात आले. हे मंदिर लाकडी आणि कौलारू आहे. आकर्षक रंगांनी या मंदिराला सजविलेले आहे. बाजूलाच शाळा देखील आहे. मंदिराचा गाभारा हा खोल आतमध्ये उतरून आहे. काही तांदळांच्या स्वरूपात गारमाता स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच या गाभाऱ्यात अन्य देवी देवता देखील आहे. येथील पंचक्रोशीमध्ये हे मंदिर फारच प्रसिद्ध आहे. तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी नियमित येत असतात. नवरात्रीमध्ये उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. हे मंदिर पाहण्यासाठी आपण जरूर या ठिकाणी या मंदिराला भेट द्यावी. त्याचप्रमाणे या मंदिरापासून जवळच असलेले पेशवेकालीन एक गडी आहे. ही गडी देखील अंदाजे 200 ते 250 वर्षापासून बांधलेली आहे. गडीबाबत जास्तीचा इतिहास उपलब्ध नाही. या गडीपासून अंदाजे 5 मिनिटे चालत गेल्यानंतर आपण पाताळगंगा नदीच्या तीरावर येतो. या नदीवर छान असा घाट बांधलेला आहे आणि या घाटावरच पाताळेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. हे मंदिर देखील पुरातन आहे. जवळपास 500 ते 600 वर्षपूर्वी याचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. तर मित्रांनो, कराडे गावाला आपण जरूर भेट द्या. तसेच गडी आपण जरूर पाहावी. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. येथील सुंदर तलावासमोरच या मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या मंदिराची आकर्षक रंगरंगोटी आणि बनावट आपलं लक्ष वेधून घेते. स्थानिक गावकऱ्यांनी या मंदिराची चांगलीच देखभाल केलेली आहे. हे मंदिर स्वच्छ आणि फार सुंदर आहे. मंदिराची छप्पर कौलारू असून हे कोकणात असलेल्या मंदिरापरी भासते. तसेच आतील जे बांधकाम आहे ते भक्कम अशा लाकडी बांधकामाचे आहे. मातेच्या गाभाऱ्याकडे जाण्यासाठी आपल्याला 4 पायऱ्या खाली उतरूनच प्रवेश करावा लागतो. आज मंदिरात जास्त भाविक नसल्यामुळे दर्शन आम्हाला सहजच मिळाले. मंदिराचे सभामंडप भव्य असून या ठिकाणी अनेक कार्यक्रम तसेच भजन नियमित होत असतात. हे आहे गारमातेचे देवस्थान. या ठिकाणी काही तांदळांच्या रूपामध्ये गारमाता स्थानापन्न आहेत. ही देवी नवसाला पावते अशी या देवीची ख्याती देखील आहे.